बातमी आहे आता पुण्यातून। पुण्यातील गुंड निलेश घायवळला लंडनला पळून गेल्याची ती घटना ताजी असतानाच त्याचा भाऊ सचिन घायवळचे कारनामे चर्चेत आलेत। धक्कादायक बाब म्हणजे सचिन घायवळची ही भावाप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना दिलेल्या आदेश हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। सचिन घायवळनं काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी परवानगा देण्यास नकार दिला। मात्र सचिन घायवळनं पुढे शस्त्र परवान्यासाठी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे अर्ज केला। योगेश कदम यांनीही या अर्जानुसार सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिले। मात्र या आदेशानंतरही पुणे पोलिसांनी सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता शस्त्र परवाना देण्यास नकार दिला। दरम्यान यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय स्पष्टीकरण दिलं आपण पाहूया। सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणामध्ये पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते। उपलब्ध कागदपत्र आणि न्यायालयाच्या निर्णयानं निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचं अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही केली। म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपिलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे।